आता बातम्या पाहूया विस्ताराने। महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत महायुतीकडून देण्यात आलेल्या नावाच्या निमित्तानं अनेक समीकरणं जुळवण्याचा प्रयत्न झालाय। या निमित्तानं दिलेल्या नावांचा विचार करता महायुतीला काय साध्य करायचंय ते पाहूयात। विधान परिषदेच्या 5 जागांसाठी निवडणुकीची घोषणा झाली आणि या स्थितीत महायुतीसमोर आव्हान उभं टाकलं ते उमेदवार निवडीचं। महायुतीत सध्या कोणत्याही संधीसाठी एक अनार 100 बिमार अशी स्थिती आहे। त्यातही विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संधी मिळवण्यासाठीची तर स्पर्धा ही जोरदार होती। भाजपाच्या कोट्यात 3 तर शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे प्रत्येकी 1 जागा आली आहे। भाजपानं उमेदवार संधीच्या आडून नाराजांचे मन वळवण्याची भूमिका घेतलेली दिसते। शिवसेनेत अवघ्या एका जागेसाठी अनेक जुने जाणते नेते देव पाण्यात घालून आहेत। राष्ट्रवादीत असलेल्या संधीसाठी नव्या चेहऱ्यांनी मोर्चेबांधणी केली आहे। अशा वेळेस पक्षाच्या मनात जुन्या चुका सुधारण्याची संधी घेण्याचं ठरलेलं दिसतंय। महायुतीकडून 3 नावं समोर आलेली आहेत। दादा केचे हे आर्वी मतदारसंघातून संधी नाकारल्यानं केचे राजकीय संन्यास घोषित करून बसले होते। केचे यांना डावलल्यानं कुणबी नाराज झाला होता। विदर्भात कुणबी समुदायाची नाराजी भाजपाला परवडणारे नाही। दुसरं नाव आहे संजय केनेकर। भाजपात मुंडे समर्थक म्हणून त्यांची ओळख। संभाजीनगरचे माजी उपमहापौर आणि मराठवाड्यातील ओबीसी नेतृत्व। तर तिसरं नाव संदीप जोशी। पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेची निवडणूक हरल्यानंतर पिछाडीवर गेलेल्या जोशी यांना संधी दिली गेली आहे। संदीप जोशी नागपूरचे माजी महापौर आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती आहेत। तर भाजपातली 3 नावं पाहिली त्यानंतर पाहूयात राष्ट्रवादी पक्षातून संजय खोडके यांचं नाव समोर येते। अजित पवार यांचे निकटवर्तीय बायको सुलभा खोडके राष्ट्रवादीचे आमदार आहेत। खोडकेंच्या घरात नवरा बायको आमदार शरद पवारांच्या गोटातून आल्याबद्दल शबासकी दिली आहे। दुसरं नाव आहे शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी। नंदुरबारचे शिवसेनेचे नेतृत्व। विधान परिषदेतील सातत्यानं दिसणारा चेहरा शिंदे समर्थक म्हणूनही त्यांची ओळख आहे, म्हणून त्यांना संधी मिळाली आहे। तर राज्यात विधानसभेतील संख्याबळ पाहता विरोधक विधान परिषद निवडणुकीपासून दूर आहेत। त्यामुळे निश्चित नावांचा विजय हा सुनिश्चित आहे। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।